माझं नाव राजेंद्र भागवते. मी नेवासा इथे माझे एक कपडा व्यावसायिक म्हणून काम करतो मी या ठिकाणी. मी डिसेंबर 2022मध्ये खरात यांच्या उकस लँड डेव्हलपर्स ऑफिसमध्ये गेलो होतो. तर त्यावेळेस त्यांच्याकडे गेला असता त्या ठिकाणी माझ्या काही आयुष्यात थोडीफार चढ-उतार येत होते. मी श्रद्धेने त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांना ते सगळं काही सुचवलं. सांगितल्यानंतर मला त्यांनी काही रत्न सांगितले होते की जे तुम्हाला एक सोन्याच्या अंगठीमध्ये परिधान करावं लागतील. माझ्याकडून काही सोन्याच्या अंगठ्या होत्या माझ्या हातामध्ये. त्या माझ्याकडून त्यांनी ठेवून घेतल्या सोन्याच्या अंगठ्या, की जे तुम्हाला मी एक 8 दिवसामध्ये माझ्याकडचे हिरे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पेस्टिंग करून देईल. आणि मला ते साधारण 3 रत्न त्यांनी 2,62,000 रुपयाच्यामध्ये आमचं ते ठरलेले होते. तर पहिल्या दिवशी माझ्याकडून त्यांनी 1 लाख म्हणून आगाऊ स्वरूपात घेतलेले होते. 1 लाख रुपये त्यांना दिल्यानंतर मला त्यांनी 5-6 दिवसानंतर फोन करून सांगितलं की तुमची अंगठी तयार आहे, तुम्ही उर्वरित पैसे घेऊन या आणि तेवढी ती अंगठी घेऊन जा. मी जातेवेळी मी एक चेकबुक सोबत घेऊन गेलो होतो. मी चेकमध्ये त्यांना 1,62,000 रुपयाची अमाऊंट देऊ करण्यासाठी त्यांना चेक दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, कुठल्याही प्रकारचं RTGS असू द्या, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून असू द्या, आम्ही पेमेंट घेणार नाही, चेकच्या स्वरूपात घेणार नाही, मला रोख या ठिकाणी पैसे लागतील. माझ्या खिशातले काही व्यवसायातले जे काही पैसे असतील आणि माझे मित्र होते माझ्यासोबत, त्यांच्याकडून काही उसने पैसे घेऊन त्या ठिकाणी त्यांना 1,62,000 रुपये मी त्या दिवशी रोख स्वरूपात दिलेले आहे. आपण ज्या अंगठ्या त्यांच्याकडे दिल्या त्या अंगठ्या पुढे काय तशाच होत्या का आणखीन काय होतं? नाही, 17 मार्चला कॅप्टन खरात विरोधांमध्ये गुन्हा दाखल झाला. लैंगिक शोषणाचा असू द्या किंवा आर्थिक फसवणुकीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर मलाही शंका आली की त्यांनी मला जे काही रत्न दिलेले असतील, मी माझ्या सोन्याच्या अंगठ्या त्यांना त्या ठिकाणी रत्न टाकण्यासाठी दिलेल्या होत्या, ते सोन्याही आणि ती रत्नही कदाचित खोटं असू शकतं अशी शंका मला आली. त्या माझ्या संबंधित जवळच्या एका ओळखीच्या सोनारांकडे जाऊन मी त्या ठिकाणी ती माझी सोन्याची अंगठी आणि रत्न प्युरिटी वगैरे चेक केली. तर ते जे रत्न आहे ते खोटे आढळून आले. तसेच माझं जे काही सोन्यांचे अंगठे दिलेले होते तर सोन्याचे अंगठे देखील त्या ठिकाणी त्या पद्धतीने मिळून आलेले नाहीत मला. या संदर्भात आपण काय दाखल केलंय पुढे? मी सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे. काल फिर्याद देखील देऊन आलेलो मी काल. काय वाटतं अशा पद्धतीने सध्याचा असं आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच अनेक पिढ्यानपिढ्या ज्या गोष्टी सुरू आहेत, आपण श्रद्धेने भक्तीने ज्या ठिकाणी गेलोय जातोय तर असे अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडत असतात. मला आज लोकांना सांगणं आहे, सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना सांगणं आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे रत्न घेण्याचे असतील तर तुमच्या ओळखीच्या सोनारांकडे जाऊन त्याची सगळ्यात महत्त्वाची प्युरिटी चेक करा आणि मगच तुम्ही ते खरेदी करा, अशी माझी सर्वसामान्य लोकांना विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.